हाय फ्रेंड्स, वेलकम टू द डिलिशियस डेझर्ट. आता गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून आता आम्ही त्यांचे फेवरेट पदार्थ बनवले ते आहेत मोदक. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि लेट्स स्टार्ट विथ रेसिपी. हाय फ्रेंड्स, तर हा माझा छोटा भाऊ होता जो इंट्रोडक्शनमध्ये होता. तर मी आज तांदळाचे मोदक बनवते. तर तांदळाचे मोदक बनवायला आपण सर्वात आधी सारण बनवतो आहे मोदकाचं. तर त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 नारळ खिसून घेतले आहेत. तर तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकता. आणि आता आपण ते भाजतो आहे चांगलं. तर हे थोडेसे भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत आणि याची गॅसची जी फ्लेम आहे ही स्लो असली पाहिजे. तर हे मी गूळ आता त्यामध्ये टाकते. 1 वाटी गूळ मी ॲड केला आहे. 2 वाटी तांदळासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे. आणि आता हे थोडंसं मला तूप त्यात कमी वाटलं म्हणून मी परत त्यामध्ये तूप थोडंसं ॲड करते. आणि हे थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकायची आहे. तर गॅसचा फ्लेम स्लोच असला पाहिजे, नाहीतर ते सारण चिटकणार खाली. तर मग मी आता इलायची पावडर ॲड केली आहे त्याच्यामध्ये. आणि मी थोडंसं जायफळ पण ॲड करते याच्यामध्ये. जायफळ फार थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही. तर जसं आता तुम्ही बघता व्हिडिओमध्ये मी हे जायफळ थोडंसं खिसून टाकते आता. आणि यानंतर 1-2 ते 3 मिनटं आपल्याला हे सारण भाजायचं आहे चांगलं मंद आचेवर. तर मी थोड्या वेळात तुम्हाला सारण रेडी झाल्यावर दाखवते. आता हे आपलं सारण रेडी झालं आहे. तर तुम्ही बघू शकता जसं की तुपाचा आणि गुळाचा पूर्ण कलर या सारणाला आला आहे आणि हे पूर्ण रेडी झालं आहे. तर आता आपण यासाठी लागणारं पीठ रेडी करायचं आहे. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक कप मी पाणी आधी ॲड केलं आहे आणि त्यामध्ये मी आता 1 कप दूध ॲड करते आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तूप टाकते. तर तुम्ही पूर्ण दुधामध्ये सुद्धा ही पिठी मळू शकता. पण मी याच्यामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध दूध यूज केलं आहे. तर आपल्याला याला छानशी उकळी येऊन द्यायची आहे. आता तुम्ही बघताय की याला उकळी आलेली आहे या दुधाला. तर यामध्ये मी आता तांदळाचं पीठ टाकते. तर मी हे 2 कप घेतलं आहे. आता जे मी टाकलं आहे ते 1 कप आहे आणि हा एक दुसरा कप. मग आता हे आपल्याला याच्यामध्ये टाकून झाल्यावर प्रॉपरली ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे दूध आणि पाणी जे आपण ॲड केलं आहे ऑलरेडी त्यामध्ये हे पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि याचा एक थोडासा डो टाईप झाला पाहिजे. त्यानंतर आपण गॅसचा फ्लेम बंद करू शकतो. तर आता जसं तुम्ही बघताय की हे पीठ आता घट्ट झालं आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत 5 मिनटं. गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे, पण हे वाफेवर थोडा वेळ आपल्याला 5 मिनटं तरी ॲटलिस्ट ठेवायचं आहे. तर मी हे आता झाकून ठेवते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तर आता मी हे जे पीठ आहे हे काढून घेतलं एका परातीमध्ये आणि त्याला एका भांड्याने आपण ते असं प्रेस करायचं आहे आणि ते म्हणजे मिळून आलं पाहिजे. तर मी हे पाणी प्यायचा जो तांब्या असतो आपला तो घेतला आहे आणि त्यांनी मी हे प्रेस करते. जेव्हा आपल्याला वाटतं आहे की हे रेडी झालं आहे तर आपल्याला थोडं हाताने मळून घेऊन त्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आणि मी आता याचा एक गोळा करून दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर आपल्याला याचे मोदक करायचे. तर तुम्ही याच्या हाताने सुद्धा पाऱ्या करू शकता किंवा तुम्ही हे लाटून घेऊन पण मोदक करू शकता. पण मी मोदकचा जो मोल्ड असतो तो यूज केला आहे आणि त्याने मी मोदक बनवते. तर हा यातला एक जो गोळा आहे कणकेचा तो आपल्याला या मोल्डमध्ये टाकायचा आहे आणि पूर्ण लास्टपर्यंत एंडपर्यंत म्हणजे ज्या त्या मोदकाचं जे टोक असतं तोपर्यंत आपल्याला तो आत म्हणजे असं प्रेस करायचा आहे. आणि मोदकाच्या सगळ्या साईडने हा पूर्ण गोलाकार ह्याने प्रेस करून आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि त्यानंतर हा मोदक वरून कवर करायचा आहे. तर असा एक मोदक मी तुम्हाला आत्ता बनवून दाखवला आहे. तुम्ही जसं स्क्रीनवर बघताय असेच आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे. पण मी तुम्हाला एक करून दाखवलं आहे, तसेच तुम्ही बाकीचे मोदक करा आणि हे मोदक नक्की ट्राय करा. आता गणपती बाप्पा येत आहेत तर हे मोदक टेस्टला भरपूर छान लागतात आणि आम्ही पण टेस्ट केले, आम्हाला पण हे भरपूर जास्त आवडले. तर तुम्ही आता मोदक
बघा हा मोदक तर पूर्ण म्हणजे रेडी झाला आहे आणि याची फिनिशिंग पण किती छान वाटते. तर हा झाला एक मोदक आणि असे मी बाकी सगळे मोदक बनवून दाखवले. तर याला आपल्याला वाफवायला ठेवायचं. तर मी एका टोपामध्ये पाणी गरम करून ठेवलं आहे आणि त्यावर हे एका चाळणीमध्ये मी हे सगळे मोदक ठेवले आहेत आणि हे मी त्या टोपावर ठेवते आणि आपण याला आता झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं आपण या मोदकाला उकडून घेऊया आणि त्यानंतर आपले मोदक आता रेडी झाले आहेत. तुम्ही बघा मोदक किती छान दिसत आहेत आणि तुम्ही पण हे मोदक नक्की ट्राय करा गणपतीमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.